छावानंतर जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणार हा चित्रपट। सरसेनापती संताजी घोरपडे यांचे जन्मस्थळ असलेल्या भाळवणी गावी IPS BG शेखर पाटील यांचे चित्रपट पोस्टर लॉन्चिंग। संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे 1691 ते 1697 या काळात सरसेनापती होते। हे छत्रपती राजाराम यांच्या सत्ताकाळात घोरपडे सरसेनापती पदावर होते। धनाजी जाधव यांच्यासोबत संताजी घोरपडे यांनी जवळजवळ 17 वर्षे मुघल सैन्याशी लढा देऊन मराठा साम्राज्य तगवून धरले होते। छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्यास छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गरगर लागले असताना सरसेनापती पदाची वस्त्रे, मामलकत मदार हे भूषण स्वरूपी पद व स्वराज्याचे मदार छत्रपती राजाराम महाराजांनी सरसेनापती संताजी महाळोजी घोरपडे यांना देऊन स्वराज्याची पुनश्च बांधणी करण्याचा विडा दिला। सरसेनापती संताजी घोरपडे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील भाळवणी येथे इसवी सन 1645 साली भाऊबीजेच्या दिवशी झाला। औंधच्या यमाई संताई देवीच्या नावावरून संताजी हे नाव ठेवले होते। एक वेळ अशी होती, राज्य नव्हते, खजाना नव्हता, सैन्यही नव्हते। त्यावेळी सरसेनापती संताजींनी हिंदवी स्वराज्याची पुनर्बांधणी केली व मराठ्यांच्या इतिहासात सर्वात मोठा पराक्रम घडवला। मुघलांच्या साम्राज्याची पूर्णता धुळदाण केली। औरंगजेब व त्याचे मोठे सैन्य यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडले। त्यांनी मुघलांची आर्थिक, शारीरिक व मानसिक हानी मोठ्या प्रमाणात केली। अशी हानी करणारे सरसेनापती संताजी घोरपडे हे मराठ्यांच्या इतिहासातील एकमेव पराक्रमी वीर होते। अशा वीर संताजी घोरपडे यांच्या जीवनपटावर आधारित डॉक्टर BG शेखर पाटील IPS अधिकारी सर लिखित शूर सेनापती संताजी या पुस्तकाच्या आधारे रणधुरंधर संताजी या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या जन्मगावी भाळवणी येथे झाले। त्यावेळी डॉक्टर BG शेखर पाटील, चित्रपट निर्माते कर्णसिंह बांदल, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार घोरपडे पाटील, मानसिंगदादा घोरपडे तसेच रोहित घोरपडे, घोरपडे परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन संताजी घोरपडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मानसिंगराव घोरपडे यांनी केले होते। या कार्यक्रमावेळी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी आपापली मते मांडली। ही मते काय आहेत ती आता आपण पाहून घेऊ। आज भाळवणी येथे पत्रकार परिषद घेण्याचं कारण की भाळवणी येथे सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी आहे। हे बऱ्यापैकी सांगली जिल्ह्यातील लोकांना माहीत नव्हतं। सरसेनापती संताजी घोरपडेंचा जन्म भाळवणीमध्येच झाला। त्यांचे पूर्ण 16व्या वर्षापर्यंत सगळं युद्ध कौशल्य, राजकीय कौशल्य हे भाळवणीमध्येच वाढीस आलं। त्याच्यामुळं IG शेखर पाटील जे IPS आहेत त्यांनी जे संताजी घोरपडेंच्यावरती जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं अनावरण 3 वर्षापूर्वी झालेलं आहे। परंतु त्या पुस्तकाच्या अनुषंगाने ते एक मराठी चित्रपट बनवत आहेत। मराठी चित्रपट बनवत असताना समाधीचं दर्शन घेऊन पोस्टर लॉन्च करावं आणि भाळवणीबद्दल आणि सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या जन्माबद्दल माहिती सर्व सांगली जिल्ह्याला कळावी हा या प्रेस कॉन्फरन्सचा हेतू होता। खरं तर प्रथम बांदल साहेबांचे मी भाळवणी गावामध्ये प्रथम स्वागत करतो। आज खरोखर आमच्या भाळवणी गावाचं आणि आमच्या घोरपडे परिवाराचं भाग्याचा दिवस आहे आमचा। कारण जो मराठ्यांचा इतिहास भाळवणी गावचा असेल किंवा घोरपडे घराण्याचा इतिहास जो लपवण्यात आलेला होता इतिहासामध्ये, तो खरं तर जगासमोर आणण्याचं काम बांदल साहेबांनी केलेलं आहे। आणि आज संताजी घोरपडेंच्या जीवनावरती पिक्चर प्रदर्शित होतो आहे। आज छावा पिक्चर आपण बघितला सर्वांनी, सर्व भाषेत प्रदर्शित झालेला आहे पिक्चर आता आज छावा पिक्चर। पण छावा पिक्चरनंतर स्वराज्याचं काय झालं, खरोखर ही उत्सुकता सर्वांच्या मनामध्ये आता छावा पिक्चर बघितल्यानंतर आहे। छावा संभाजीराजांच्या क्रूर हत्येनंतर स्वराज्यामध्ये काय घटना घडल्या, खरं तर संभाजीराजांच्या हत्येनंतरच्या सर्व रोल किंवा सर्व पार्ट त्या काळातला हा संताजी घोरपडेंचा आहे। सरसेनापती म्हणून महाळोजी घोरपडे नंतर संताजी घोरपडे हे वडील पितापुत्र आपल्या स्वराज्याचे सरसेनापती म्हणून त्यांनी जबाबदारी त्या काळी बघितलेली आहे। आणि खरोखर आज आमच्या घोरपडे घराण्यासाठी खूप मोठा भाग्याचा दिवस येणाऱ्या 1-2-4 महिन्यामध्ये ज्यावेळेस हा पिक्चर प्रदर्शित होईल ज्यावेळेस। कारण जो इतिहास आज आपल्याला जिथं म्हण जशी आहे, जिथं पिकते तिथं विकत नाही। आज भाळवणी गाव हे एवढं ऐतिहासिक आहे। संताजी घोरपडेंचं जन्मस्थळ म्हणून या गावाकडे आज महाळोजी घोरपडेंचं गाव म्हणून जे भाळवणी गाव आहे हे
खरोखर आपल्या परिसरासाठी आज इतिहासामधली सगळ्या गोष्टी साहेबांनी सांगितल्या. विट्याचं संरक्षण कशा पद्धतीने संताजी घोरपडेंनी केलं, ह्या परिसराचं संरक्षण करत करत स्वराज्याचं संरक्षण संताजी घोरपडेंनी केलं. खरं तर येणाऱ्या काळामध्ये सर्व आपल्याला बघायला मिळणार आहे. पण आज साहेबांनी जे काम केलेलं आहे, एक घोरपडे परिवार म्हणून आमच्यासाठी खरं एक आनंदाचा दिवस आहे की आमच्या घराण्याचा जो इतिहासामध्ये जो सर्व काळ आमचा लपवला गेलेला होता, तो आज जगासमोर आणण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. भाळवणी गावात आपले सगळ्यांचं स्वागत असो. आज चांगला योग आलेला आहे. शूर सरसेनापती संताजी घोरपडे यांचं भाळवणी हे जन्मगाव आणि त्या जन्मगावी येण्याचा योग मला आमचे प्रोड्युसर करण सिंग आणि आमचे जवळचे मित्र आणि नातेवाईक प्रतापराव शिंदे या सगळ्यांना आला. भाळवणी गावाचं ऐतिहासिक महत्त्व फार मोठं आहे. ज्यांनी 5.5 लाखाच्या औरंगजेबाच्या फौजेला मुंहतोड जबाब दिला, छत्रपती शिवाजी महाराजांचा अकाली मृत्यू, त्यानंतर 23 वर्षाचे युवराज संभाजी हे राजा म्हणून गादीवर आले. त्याच वेळेस औरंगजेबाने 5.5 लाखाची फौज घेऊन एकूण 90 सेनापती, सरसेनापती, सेनानी, सरदार ज्यांनी अफगाणिस्तान, पश्चिम बंगालच्या लढाया मारलेल्या, ज्यांनी अतिशय शूरपणे पराक्रम गाजवलेला, असे सगळे शूर सरदार घेऊन त्याच्यासोबत मीर, अमीर, काझी, बक्षी, अख्खा आग्र्याचा आणि दिल्लीचा दरबार घेऊन औरंगजेब स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी स्वराज्यावर चालून आला. त्याला वाटलं शिवाजी महाराज तर मेलेले आहेत, म्हणजे शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आहे आणि अशा याच्यामध्ये हे स्वराज्य सहजपणे आपण जिंकू. पण त्याची आशा फोल ठरवली संभाजीराजांच्या थोर पराक्रमाने. आणि संभाजी महाराजांनी 9 वर्ष औरंगजेबाला जेरीस आणलं. औरंगजेबाला 2 ते 3 किल्ले सोडले तर एकही स्वराज्याचा किल्ला शेवटपर्यंत कायमस्वरूपी संभाजी महाराजांच्या काळात घेता आला नाही. औरंगजेब हा एवढ्या प्रचंड फौजांनीशी आला होता, पण तेवढाच तो धूर्त होता, कपटी होता, कावेबाज होता. संभाजी महाराजांना सरळ रणांगणामध्ये हरवता येत नाही हे त्यांनी पाहिलं आणि त्यांनी आपला मोर्चा विजापूरच्या आदिलशाहीकडं आणि गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीकडं वळवला. आणि तिकडं वळवून त्यांनी कुतुबशाही आणि आदिलशाही फक्त 1 वर्षाच्या अंतरामध्ये जिंकले. 350-400 वर्षाचा विजापूरच्या आदिलशाहीचा इतिहास होता. ती आदिलशाही त्यांनी फक्त 4 महिन्यात जिंकली. त्याच्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याला वाटलं की आता आपण स्वराज्य सहजपणे पुन्हा जिंकू. संपूर्ण हिंदुस्थानचा बादशाह होण्याचं त्याचं दिवा स्वप्न औरंगजेब त्यावेळेस पाहत होता. पुन्हा तो स्वराज्यावर आला आणि त्याने पुन्हा आक्रमण केलं. संभाजी राजांनी मुंहतोड जबाब दिला. संभाजी राजांना सरळ त्यांना पराभूत करता येत नाही म्हणून त्यांनी कपटी डाव खेळला आणि संगमेश्वरला आपल्याच काही लोकांच्या मदतीने त्यांना पकडून देण्यात आलं. मुकरब खानाची त्यांनी नेमणूक केली. कोल्हापूरवरून तो संगमेश्वरला हल्ला करत गेला आणि तिथे जाऊन संभाजी महाराजांचा त्यांनी पकडला. संभाजी राजांची तिथून त्यांना बहादूरगडाला नेलं, जिथं औरंगजेब होता. त्यांनी आतोनात हाल केले, छेड केला, त्यांचे डोळे काढले, कातडी सोडली, त्याच्यावर मीठ आणि लिंबाचा रस ओतला आणि 40 दिवस हालाल करून त्यांना मारण्याचं ठिकाण त्याच्याच काही, म्हणजे औरंगजेब नंतर एवढा पूर्वी तो कधीही अंधश्रद्धाळू नव्हता, पण तो अंधश्रद्धाळू झाला होता. त्याला सल्ला दिला इथल्याच काही लोकांनी की संभाजी राजाला जर मारायचं असेल तर त्रिवेणी संगमावरती मारलं पाहिजे आणि ते अमावस्येच्या दिवशी जर त्यांचा वध केला किंवा त्यांना ठार मारलं तर निश्चितपणे हे स्वराज्य तुला सहज मिळेल. आणि त्या अंधश्रद्धेपोटी संभाजी महाराज बहादूरगडवरनं त्यांनी वडूतुळापूरला आणलं, त्या ठिकाणी हलाल केले आणि संभाजीराजांच्या 40व्या दिवशी त्यांना क्रूर हत्या करण्यात आली. संभाजीराजांची हत्या झाली, स्वराज्याला राजा नव्हता आणि हे राजा नसताना स्वराज्य पोरकं झालं होतं. राजाराम महाराजांचं वय फक्त 17-18 वर्षाचं होतं. त्यांचा कलशाभिषेक करण्यात आला आणि औरंगजेबाची उमेद आणि आत्मविश्वास पुन्हा वाढला की आता हे स्वराज्य मी काही महिन्यात घेणार. त्यांनी त्यांच्या छावणीमध्ये जल्लोष सुरू केला
सगळे त्याचे सरदार जे होते, सैनिक होते, ते कंटाळलेले होते. कारण दिल्ली आणि आग्रा सोडून अनेक वर्षानंतर ते स्वराज्यातनं परत जाणार होते. त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली, परंतु त्यांच्या ह्या जल्लोषाला आणि औरंगजेबाचे दिवा स्वप्नाला भंग करणारा एकमेव असा उमदा तरुण पुढे आला, शूर बहादूर तरुण पुढे आला, त्याचं नाव संताजी. त्यांनी कोल्हापूरला आणि पन्हाळ्याला राजाराम महाराज गेले असताना पन्हाळ्याच्या दरबारामध्ये घोषणा केली, जाहीर करून टाकलं की औरंगजेबाच्या छावणीवरती मी हल्ला करणार आणि औरंगजेब स्वराज्यावरचं संकट आहे, त्या संकटाला आम्ही मोहतोड जबाब देऊन औरंगजेबावरतीच हल्ला करून औरंगजेबाला ठार मारण्याची घोर प्रतिज्ञा संताजींनी केली. 2000ची फक्त फौज घेऊन औरंगजेबाच्या छावणीत, तुळापूरला छावणी होती, त्या छावणीमध्ये ते घुसले आणि त्यांनी रात्रीच्या मुसळधार पावसामध्ये त्या छावणीचे दरवाजे तोडले, आत घुसले आणि औरंगजेबाला मारण्याच्या इराद्याने त्यांचे 2 डमी म्हणजे 2 त्यांच्यासारखे दिसणारे औरंगजेब ठार केले. परंतु कोकणोबा जो गुप्तहेर होता, कोकणोबाई ह्याच मातीतला, त्या कोकणोबाने सांगितलं की दाजी हा औरंगजेब नाही, कारण त्याच्या गळ्यामध्ये जी माळ आहे ती त्या पाचूच्या माळेमध्ये हिरवा मणी नाही आहे आणि हिरवा मणी घालायचा फक्त औरंगजेबालाच अधिकार होता. नंतर पाहताय तर अंधारामध्ये औरंगजेब एक पांघरून घेऊन बेगमांच्या मध्ये गेला. बेगमा सगळ्या समोर आल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणूक होती की परकीय स्त्रीच्या केसाला पण धक्का लागता कामा नये, म्हणून औरंगजेब त्यावेळेस वाचला, नाही तर संताजीच्याच घावानी तो ठार झाला असता आणि इतिहास वेगळा बदलला असता. 5.5 लाखाचे औरंगजेबाच्या सैन्याची ती 3-3.5 लाखाची छावणी होती. त्या छावणीत घुसून त्याच्या छावणीचे राजचिन्ह असलेले कळस संताजींनी कापले आणि विजयचिन्ह म्हणून तिथून घोडदौड करत रायगडावरती गेला. रायगडाला त्यावेळेस 60,000च्या फौजेने औरंगजेबाचा सरसेनापती जुल्फिकार यांनी वेढा टाकला होता. त्या जुल्फिकार खानाच्या छावणीवर हल्ला केला, त्याचे 1000 लोक मारले. प्रथम सर्वांचे धन्यवाद. संताजी घोरपडे नावाच्या युगपुरुषाच्या जन्मभूमीमध्ये आज यायची वेळ मिळाली, आम्हाला भाग्य मिळालं. संताजी घोरपडेंच्या चित्रपटाचं शूटिंग दिवाळीच्या थोडंसं आधी सुरू करायचं डोक्यामध्ये, कारण तो तसा जास्तीत जास्त आम्हाला ओरिजिनल सीन त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत. चित्रपटासाठी लागणारी सर्व लोकेशन शोधून झालेली आहेत त्या संदर्भामध्ये आणि तो रिलीज साधारणतः जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये 2026मध्ये रिलीज होईल. या चित्रपटामध्ये संताजी घोरपडे मोठे दाखवण्याच्या आधी औरंगजेब पण तेवढाच मोठा दाखवला पाहिजे. जेवढा औरंगजेब मोठा दाखवता येईल तेवढा संताजी घोरपडे आपल्याला मोठे दाखवायला लागतील, दिसतील. स्थानिक कलाकारांची काय निवड किंवा स्थानिक कलाकारांना संधी मिळेल? नक्कीच एखाद्या संदर्भात आम्ही नक्की प्रयत्न करू की घोरपडे घराण्यातली काही लोकांनी त्याच्यामध्ये गेस्ट अपीअरन्स द्यावा. 100% यासाठी आम्ही प्रयत्नशील असू.